वातावरण काय, पेन साहेबांचा ग्रुप जिकडे जाईल तिकडे निवडून, राहुल आणि राजेश पाटील करतील काय त्यावर निवडणूक आहे. काय समस्या आहे तिथल्या? तिथल्या समस्या आता गावातल्या समस्या काय नाहीत आमच्या. नोकऱ्या वगैरे भरपूर माणसांनी लावलेल्या आहेत साहेबांनी. साहेबांनी भरपूर माणसांची कामं केली आहेत, म्हणजे अगणित कामं झालेली आहेत माणसांची साहेबांच्याकडे. त्यांच्यामुळे साहेबांच्यावर निष्ठा आहे. त्याच्यामुळे ते दोन भाऊ काय सांगतील त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होणार. प्रशासक होतं, जिल्हा परिषद होतं, त्यांनी काय केलंय? त्यांनी काहीच केलं नाही. आमदार निवडून आल्यापासून त्याने 1 रुपया दिला नाही, नुसतं बोर्ड लावल्या, प्रत्यक्षात रुपया नाही खर्च. काय वाटते कसं असावं जिल्हा परिषद सदस्य, कसं असावं? सगळ्यांच्यात मिसळणारा, सगळ्यांनी बोलवणारा, हकेला उभा राहणारा जिल्हा परिषद सदस्य असेल. काय होईल या निवडणुकीत? राष्ट्रवादी येणार. साहेब प्रेमी काय ठरवतील त्याच्यावर सगळं आहे. लोकांनी राष्ट्रवादीलाच का मतदान करावं? कसं आहे मला, साहेबांची पोरं जिकडे जातील तिकडे त्याच्या मागणं लोक जाणार. हे त्रिवार साहेब 80% हा मतदारसंघ पेन साहेबांचा. त्यांना मानणारी लोक आहेत, त्यांनी कामं केलेले आहेत, साहेबांचे उपकार आहेत बऱ्याच जणांच्यावर. त्या उपकारापोटी काय असेल ते सगळं मतदान राष्ट्रवादीला जाऊन. कोण पण येऊन द्यायचं उभा राहून, ते काही फरक पडणार नाही. 100% राष्ट्रवादीची सीट इथं लागणार. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.